नमो बुद्धाय जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या सर्व गोडताईंचं आणि दादांचं सर्वांचं स्वागत आहे मला एक नवीन ब्लॉगमध्ये. तर शुक्रवार दिवस आहे आणि मला म्हणजे घरी जे मिरच्या होत्या ज्या आठवड्याभरात येत असतात मिरची पावडर करायसाठी ते निवडत बसली होती, कारण आशू बाहेर गेला होता म्हणून. आणि तुम्हाला आता या साईड दिसत असेल, या साईड दिसत असेल तुम्हाला की जे भिंत आहे हे पूर्ण उंच झाली, म्हणजे लेंटर लेवलपर्यंत आली. जाऊचं घर जे होतं बांधणं चालू होतं ते लेंटर लेवलपर्यंत आलं. आणि याच्या आधी 2-3 व्हिडिओ ते शूट झालंही असेल, पण मी त्याबद्दल बोलली नाही, कारण एक वेळा बोलली होती तर तेव्हा फक्त कॉलमचे गड्डे खंदून झाले होते त्याचे आणि बांधायचं बाकी होतं. तर तेव्हापासून मी त्याबद्दल बोलली नाही, म्हणून आत्ता बोलते. तर शुक्रवार आहे आता जसं का सांगितलं, आता आठवडी बाजार असते. तर आठवडी बाजाराचं हे सामान जे आलं होतं, भाजीपाला जे आठवड्याभराचा एकच वेळा येते, तर मग तो बाजार आला होता. इथं टाकून दिलं होतं सगळं, एक कट्ट टाकून दिलं आणि त्या कट्ट्यावर ते सगळं भाजीपाला मी टाकून दिला. आणि जे थैली होती ते अजून काहीतरी सामान आणायचं होतं म्हणून ते पाठवून दिली. आता 2 दिवस झाले आमच्या इकडे लाईट नाही. 2 दिवस झाले लाईट नाही, त्या कारणानं भाजी आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात ती फ्रीजमध्ये अजून ते खराब झाले होते. त्याच्यानं काय केलं, मी एक टोपलं घेतलं, म्हणजे टोपली जुनी टोपली आहे, ती दवडी आहे आमची. आता नवीन दवडी वापरतो म्हणून ती दवडी तशीच ठेवून दिली. तर जुनी दवडी आहे ती घेतली. आणि हे जे दिसते ते हे आशूची बेडशीट आहे, छोटीवाली बेडशीट आहे त्याची. आता तो म्हणजे त्याच्यासाठी मी ते वापरत नाही आता. तर ते ओली करून घेतली आणि ते ओली करून घेतल्यानंतर त्या टोपलीवर टाकली. आणि त्याच्यात नंतर हे असे जे फळभाज्या आहेत ते टाकणं सुरू केल्या. कारण 2 दिवस झाले लाईट नाही आणि आता याच्या समोरही लाईट कधी येईन काही सांगता येत नाही, कारण गावात काहीतरी लाईटचं काम चालू आहे. कुठेतरी डीपी जळली म्हणून सांगत होते आशूचे बाबा, म्हणजे तुमचे दादा असे सांगत होते. तर ते डीपीचं काम करणं चालू आहे. 2 दिवसापासून लाईट नाही येणार. अजून किती दिवस लाईट येणार नाही हेही माहीत नाही, कारण गाव ठिकाणी असं असते प्रॉब्लेम नेहमी. तर त्याच्यानं मग आता फ्रीजमध्ये कसं ठेवता येणार नाही, म्हणून हा असा थोडासा गावरान जुगाड म्हणून असं काहीतरी मॅनेजमेंट केली. तर इथं असं ओलं करून ठेवलं आणि त्याच्यात सगळे भाजीपाल्या म्हणजे फळभाज्या जेवढ्या होत्या तेवढ्या ठेवून घेतल्या आणि त्याच्यावर अशा प्रकारचं मेंटेन करून घेतलं, जेणेकरून भाजी ही खराब झाली नाही पाहिजे. आणि ते सोकूनही गेले ना तर त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिरवा मारला तर ते व्यवस्थित ओलं होऊन जाईल आणि ते खराब होणार नाही. तर ते तर मी करून ठेवलं होतं, पण आता दुसऱ्या ठिकाणी मी भाजी निवडत बसली होती. इथं संबार म्हणजेच कोथिंबीर, तुमच्याकडे जसं कोथिंबीर म्हणत असतील तर आमच्याकडे संबार म्हणतात त्याला. तर संबार आणि अजून काहीतरी भाजीवाला मला समोर होता, तो निवडत बसली होती मी. आता आठवड्याभराचं सगळं सामान जसं येते घरी, तर त्याचं नियोजन करणं हे महत्त्वाचं असते. आणि ते टिकवणं एक तर महत्त्वाचं असते, की आपण आपल्या घरी हप्ताभराचं काहीतरी सामान येते. आता ते फुकट तर येत नाही, असं पैसे देऊनच आपल्याला आणावं लागते. तर मग तेच टिकवणं एका गृहिणीचं काम असते. कशाप्रकारे तिनं टिकवलं पाहिजे, कशाप्रकारे तिनं त्या वस्तूचा त्या गोष्टीचा वापर केला पाहिजे, असं सगळ्या गृहिणीला म्हणजे जर सांभाळून घेतलं तर चांगलं राहते. आणि तसंच म्हणजे आमच्या घरी होते, कारण फ्रीज सध्या बंद आहे 2 दिवसापासून. आणि अजून त्याच्यासोबतच मग आठवड्याभराची भाज्या जे असतात मग ते वाया न जाता ते वेळोवेळी करणं, तेव्हा नियोजन करणं त्याचं. अजून काही म्हणजे आठवड्याभरात जे येते बाजारातून येते, शेंगदाणे येतात, खोबरं येते, आणखीन काही डाळी वगैरे येतात, तेल साखर येते, अशा प्रकारचे जे छोटे छोटे लहान लहान सौदे असतात, म्हणजे लहान लहान असे वस्तू असतात तेही येतात. तेही नियोजन करून ठेवावं लागते. पण या टायमाला सध्या मी ते नियोजन केलं नाही, कारण संध्याकाळच्या टायमाला बाजार येते आणि हे सगळा बाजार जो असते मी थोड्या वेळासाठी निवडतो आणि बाकीचा तसाच ठेवतो. आता इथं मी निवडणार होती पूर्ण, पण आत्याबाई आणखीन काही भाज्या घेऊन आल्या होत्या. तर ते म्हटलं की ते राहू दे, ते निवडायचं ते मी निवडतो, तू एक काम कर, तू स्वयंपाक करून घे, कारण आशू जर आला की तो करू देणार नाही काही. म्हणून ते म्हणजे कोथिंबीर म्हणजे सांबारच निवडून झाला होता, बाकी सगळं मी तसंच ठेवलं होतं, कारण आत्याबाई म्हटलं मी निवडतो. ठीक आहे. तर हा इथून तो झाला कालचा दिवस. आता आजचा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळची गोष्ट सांगते मी. तर आज सकाळी जे हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला की हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ सासू घरीच बनवतात. तर सासूबाईचं तेच काम चालू होतं. म्हणजे काल डाळीचा दुसरा भरडा काढून आणला होता, म्हणजे पहिल्या वेळेस डाळ आणतात चक्कीतून. आता जुन्या बाया काय करत होत्या, आपलं जे जातं असते त्या जात्यावर ओवी
नाही का ओवी म्हणत ते भरडून घ्यायचं असं त्याचं पहिले होतं. पण आता सहजासहजी काय होते माहिती आहे का, गिरण्या निघाल्या, चक्क्या निघाल्या, तर मग डायरेक्ट काय करतात, तूर धुवून घेतात, वाऊ टाकतात आणि डायरेक्ट चक्कीत नेऊन काढून आणतात. मग तिथून पहिल्या वेळेस काढून आणली का त्याला तेल पाणी द्यायचं, 2 दिवस वाऊ घालायची, तिसऱ्या वेळेस अजून घेऊन जायची, अजून ते भडून आणली की मग गाळून पाखडून भरून ठेवून द्यायची, म्हणजे झाली डाळ. आणि जुन्या बायाचं कसं लय म्हणजे जास्त दिवस लागत जाता येईल, कारण सगळं हातावरचं काम होतं, हातावर करावं लागत होतं. आणि आत्ता हातावर करायचं काम पडत नाही, डायरेक्ट गेलं चक्कीत काढून आणलं, विषय संपला, म्हणजे 1-2 दिवसात डाळ तयार असं होते. तर इथं आत्याबाईची डाळ गाळणं ते असं वेगवेगळे पार्ट करणं चालू होते. दुसरा दिवस होता, तर आत्याबाई म्हणले सकाळचा स्वयंपाक भाजी तू करून घे पटकन, तोपर्यंत मी हे करतो. आता आमच्या सासू सुनायचं कसं बॉन्डिंग चांगली आहे, म्हणजे कसं एक काम जर आत्याबाई करत असतील तर दुसरं मी करतो, आणि मी कोणतं काम करत असेल तर मग आत्याबाई दुसरं काम करतात, म्हणजे आम्ही दोघी मिळून असे कधी कामं असे पूर्ण करतो. पण ज्या दिवशी सासूबाई घरी नसतात, म्हणजे कुठे गावा गेल्या, ननदच्या घरी गेल्या, तर मग मग माझ्या डोक्यावर असं नाही का पहाड तुटून पडल्यासारखं काम होते, कारण जास्त कामं मला मागं येतात. कारण घरचंही करणं, आशूचंही पाहणं, गाय आहे तर गाईचंही शेणपाणी करणं, झाडून काढणं, तसं असल्या तरी मी करतो, पण ते नसल्यावर मग अजून डोक्यावर भार पडते. तर जसं की सांगितलं आत्याबाईचं तिकडे हरभऱ्याची डाळ गाळणं चालू होतं, आणि तसंच मग मला दुसऱ्या इकडे स्वयंपाक खोलीत आवरशिवर चालू होतं, कारण स्वयंपाक बनून झाला होता. आणि मला दळण द्यायचं होतं, तर दळण द्यायच्या आधी मी काय करत असतो की 2 दिवस पीठ पुरीन, गव्हाचं पीठ 2 दिवसाचं आहे बा आता, तसंच मी दळण देत असतो. म्हणजे कसं सासूचं म्हणणं असं आहे की पीठ एकदम बुळाशी लागेपर्यंत ठेवायचं नाही, म्हणजे कसं थोडंसं पीठ असलं, 1-2 दिवसाची सांज भागेल असं पीठ असलं, तेव्हाच दळण निवडायचं आणि तेव्हाच चक्कीत दळायसाठी द्यायचं. नाहीतर मग हो बा आजचं होते आजचं, उद्या पाहू, उद्या आणू दळण दळून, उद्या निवडू दळण, हे असं करायचं नाही. सासूबाईचं असं म्हणणं आहे की घरात पाणी असणं महत्त्वाचं आहे आणि डब्यात दळण असणं महत्त्वाचं आहे. या 2 गोष्टी जर त्या बरोबर असल्या तरच घरात लक्ष्मी नांदते, म्हणून असं त्याचं म्हणणं आहे. पण आता कसं आम्ही जे भीमवाले आहोत, आम्ही अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, पण जुन्या लोकांची म्हणणी जी असते, त्यांचं जे शिकवण असते ती ऐका लागते. शिवाय सासूबाई आहेत तर सासूबाईच्या 2 गोष्टी ऐकाच लागतात, तर त्या कारणानं मग ती सवय पडून गेली की दळण 2 दिवसाचं आहे की मग पहिलेच दळण निवडून घेतो, म्हणजे मग द्यायला बरं पडते. तर आज म्हणजे कालच दळण निवडलं होतं, तो व्हिडिओ मी शूट केला नाही, काल दळण निवडून ठेवलं होतं, आज संध्याकाळी ते दळण द्यायचं आहे, तर ते दळण देऊन देतील. आता इथं स्वयंपाकाची म्हणजे स्वयंपाक सगळा झाला होता, सगळा पसारा आवराचा मला फक्त बाकी होता. तर इथं पसारा आवरणं मला सुरुवात झाली. सगळे भांडे अगोदर मी भांडे सगळे बाहेर नेले, कारण उन्हाचा प्रभाव जरा जास्त चालू आहे, आणि आमच्या आशूचं एक चिडचिड जरा जास्त चालू आहे, याच्यात हात घालू दे, त्यात हात घालू दे, इकडचं तिकडचं करू दे. तर त्याच्यानंच मला जरासं पटपट आवरावं लागते, किंवा मग उशीर होते कधी, तर असं फिक्स टायमावर फिक्स कामं होतील असं मला ऐकून सध्या तर होत नाही. मी लय प्रयत्न करतो, आणि तो प्रयत्न कधी व्यर्थ जाते तर कधी कामात येते, पण ठीक आहे, असो, मी प्रयत्न करत असतो. तर इथं गॅस पुसून झाला होता, गॅस घासून घेतला होता, म्हणजे गॅस घासून घ्यायचा, आणि त्याच्या खाली जो मी वटा केला होता गॅस ठेवायसाठी तेवढा पुरता, तोच पाण्यानं मी पुसून घेतला. आता इथं मी पाणी टाकलं, कारण पाणी टाकून म्हटलं पुसून घेऊ, कारण त्या दिवशी पूर्ण मी पाणी टाकून ते सगळं पाणी बाहेर काढलं होतं. तर आता पाणी काढायची गरज नाही, एवढं काही खराब नाही, म्हणून पाणीच टाकलं. आणि कशी रोजच पुसून घेतो त्या कारणाने जास्त खराब होत नाही, फक्त थोडासा चिकटावा राहते, तेवढा काढायचा बाकी असते. आता या साईड सकाळी पाणी भरलं होतं, ते पाण्याचं दिसत असेल, आणि हे एक साईड थोडं म्हणजे छोटी स्वयंपाक खोली आहे, लहान आहे. तर कसा वाटला व्हिडिओ?